मस्त झाले, कुरकुरीत झालेले आहे। नमस्कार, मी प्राजक्ता रेसिपी मराठी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण मकर संक्रांत स्पेशल तिळाची चिक्की चिवट न होता कुरकुरीत बनवणार आहोत। तिळाची चिक्की करताना गुळाचा पाक अतिशय महत्त्वाचा आहे। तो कसा परफेक्ट बनवायचा किंवा कसा चेक करायचा या टिप्स मी या रेसिपी मध्ये सांगितलेले आहेत। चला तर मग वेळ न घालवता तिळाची चिक्की बनवायला सुरुवात करूयात। तिळाची चिक्की बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी तीळ घेतलेले आहेत। हे पॉलिशचे तीळ आहेत, तुम्ही साधे जे गावरान असतात ते घेऊ शकता। त्याच्यानंतर 1 वाटी गूळ घेतलेला आहे। गूळ मी व्यवस्थित खिसून घेतलेला आहे, तुम्ही चिरून सुद्धा घेऊ शकता। तर 1 वाटी तिळासाठी 1 वाटी गूळ घ्यायचा आहे, हे प्रमाण परफेक्ट आहे। त्याचबरोबर 2 ते 3 चमचे तूप लागणार आहे। असा पाक बनवण्याच्या आधी इथे आपण पोळपाट घेतलेला आहे, पोळपाट आणि बेलणं, त्याला आपण तूप लावून घेऊया। सगळीकडे ग्रीस करून घेऊ शकता तुम्ही। तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला सगळीकडे तूप लावून घ्यायचं आहे। आपण याच्यावरती तिळाची चिक्की सेट करणार आहोत, त्याच्यासाठी हे लावून घ्यायचंय जेणेकरून तिळाची चिक्की चिकटू नये खाली। आता बेलण्याला लावून घेऊयात आपण। बघा, अशा पद्धतीने सगळीकडे तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून चिक्की आपली खाली चिकटणार नाही आणि व्यवस्थित दिसेल ही। तर मग तिळगुळाची चिक्की बनवायला सुरुवात करूयात। इथे गॅस वरती कढई ठेवलेली आहे, कढई व्यवस्थित आपल्याला तापवून द्यायची आहे। त्याच्यानंतर हे 1 वाटी जे तीळ घेतले होते आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि मंद आचेवरतीच आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत। कुठेही गॅस मोठा करायचा नाहीये, मंद आचेवरतीच भाजून घ्यायचे आहेत। सतत हलवत राहायचंय, हलवत राहिलं ना की तीळ आपले करपले जाणार नाहीत खाली। मस्त असं खमंग बघा खरपूस भाजून घ्यायचे आहेत। गॅस कुठेही आपल्याला मोठा किंवा मध्यम करायचा नाहीये, मीडियम गॅस वरतीच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। बघू शकताय तिळाला आपला हलकासा लालसर कलर यायला चालू झालाय। हे असंच भाजून घ्यायचं आहे आपल्याला। झालेले आहेत आपले 4 ते 5 मिनिट आपले भाजून ते। तर आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात। गॅस बंद करायचा आहे आता। एका ताटामध्ये काढून घेते मी। चला तर मग आपण गुळाचा पाक बनवायला सुरू करूयात। त्याच्यानंतर कढई घेतलेली आहे, कढईमध्ये आपण 2 चमचे तूप ओतून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं वितळून द्यायचंय, तेलाला मेल्ट होऊन द्यायचं आहे। आपण हा 1 वाटी गूळ तुपामध्ये टाकून घेऊया, मिक्स करून घ्यायचं आहे। कुठेही गॅस मोठा करायचा नाहीये, मंद आचेवरतीच आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे सगळा। तुम्ही बघू शकताय गूळ वितळायला चालू झालेला आहे। सतत हलवत राहायचंय, नाहीतर खाली गूळ चिकटेल आपला आणि चिक्की बरोबर होणार नाही। तुम्ही बघू शकताय गुळाच्या पाकाला आपलं फेस यायला चालू झालेला आहे। हे बघा, असं हलवत राहायचंय। आता 1-2 मिनिट आपण हे शिजवून घेऊयात पाक। आपले 2 मिनिट आपण चेक करूयात की आपला पाक झालाय की नाही। एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे 3 ते 4 थेंब टाकून घेऊयात गुळाचे। तर चेक करूयात। तर तुम्ही बघू शकता गोळी बनते, पण ही अशी बनते तारवाली। तर गुळाचा पाक आपला तयार झालेला नाहीये, तर आणखीन 1-2 मिनिट आपण शिजवून घेऊयात। तुम्ही बघू शकताय 2 मिनिट मी गुळाचा पाक शिजवून घेतलेला आहे। तर आपण आता चेक करूयात। 1-2 ते 3 थेंब मी टाकून घेते गुळाच्या पाकाच्या वाटीमध्ये। हे बघा,
आता गोळी बनते आणि आपल्या हाताला चिटकतही नाहीये. हे बघा, आता टाकल्यानंतर आवाज येईल. तर आपला गुळाचा पाक तयार झालेला आहे. तर असंच पाहिजे आपल्याला. याच्यानंतर आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये ते टाकूयात लगेचच. आता आपल्याला ते टाकून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये. ही प्रोसेस आपल्याला फास्टच करायची आहे. हे बघा, लगेचच आपल्याला करून घ्यायचंय. बघा, अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकताय इथे मी सगळं एकजीव मिश्रण करून घेतलेलं आहे. तर आपण एका पोळपाटावरती काढून घेऊयात. आपण जे तेल लावलं होतं पोळपाटाला त्याच्यावरती हे मिश्रण काढून घेऊयात. त्यानंतर साह्याने आपण हे पसरवून घेऊयात. हे बघा, अशा पद्धतीने. आता एका बेलण्याच्या साह्याने हे लाटून घेऊयात. हे आपल्याला एकसारखं पसरवून घ्यायचं होतं, ते पसरवून घेतलेलं आहे आपण बेलण्याने, तुम्ही बघू शकताय. आणि मी थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे, एकदम पातळ पण नाही केलेलं आहे. हे अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. काढून घेऊयात. जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे पटकन करून घ्यायचं आहे. तर अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत आपल्याला. एकदम फास्ट प्रोसेस करून घ्यायची आहे, कुठेही वेळ जाऊन द्यायचा नाही याच्यामध्ये. आता दुसरी साईड आपण वडे पाडून घेऊयात. तुम्ही बघू शकताय चिक्कीच्या वड्या पाडल्यानंतर एक अर्धा तास मी चिक्की सेट होण्यासाठी ठेवून दिली होती. तर व्यवस्थित अशी सेट झालेली आहे आपली चिक्की. आपण आता याच्या वड्या पाडूयात. बघा, मी तुम्हाला एक वडी पाडून दाखवते. व्यवस्थित सहजरित्या निघते. हे बघा, आता आपण प्लेट मध्ये ठेवूया. त्याच्यानंतर हे बघा, तोडून दाखवते. मस्त झालेली आहे. आता सगळ्यात आपण एक एक काढून घेऊयात. झालेली आपली चिक्की तयार. तर एक खाऊन बघते मी कशी झाले. मस्त झाले, कुरकुरीत झालेले आहे. तर ह्या संक्रांतीला नक्की ट्राय करा तुम्ही. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद.